प्रत्येकानं एक झाड लावलं पाहिजे आणि प्रत्येकानं आपल्या शेताच्या बांधावरती समोरच्या जागेवरती अशा प्रत्येक ठिकाणी एक एक झाड लावून वृक्ष संख्या वाढवली पाहिजे. कारण का वृक्ष हा आपला मित्र आहे. वृक्षाच्यामुळं आज पर्यावरणामध्ये फार मोठे काय होतात बदल होत असतात आणि पर्यावरण जर वाचवायचं असेल किंवा पर्यावरणाचं रक्षण करायचं असेल तर वृक्ष ही आज काळाची गरज आहे आणि वृक्ष लावणं हे आपलं प्रत्येकाचं काम आहे. वृक्षांचे जे फायदे आहेत ते अनेक फायदे आहेत. वृक्षापासून आपल्याला काय मिळतात, फळे मिळतात, लाकूड मिळतं, अशा अनेक गोष्टी. त्याशिवाय महत्त्वाचा जो घटक आहे मनुष्य प्राण्यासाठी तो प्राणवायू आपल्याला काय होत असतो मिळत असतो आणि त्यामुळं प्रत्येकानं आपण एक एक झाड लावूया आणि ही आपली पिराचीवाडी जे गाव आहे हे पिराचीवाडी गाव काय करूया, हिरवीगार करूया, निसर्ग संपन्न करूया आणि अशा प्रकारे प्रत्येकानं आज आपण संकल्प करूया की प्रत्येकानं काय करूया, एक झाड लावूया आणि वृक्षसंख्या वाढवूया. त्याचबरोबर वृक्ष वाचवणं हे सुद्धा काम आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काय मिळत नाही, झाडांना पाणी मिळत नाही आणि म्हणून काय केलं पाहिजे, आपण ज्या ठिकाणी वृक्षांना पाणी मिळत नाही त्या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे, त्यांना पाणी देण्याचं काम केलं पाहिजे, त्याचं रक्षण केलं पाहिजे, त्याचं संवर्धन केलं पाहिजे आणि ही सगळी जबाबदारी आपण घेऊन काय करूया, पिराचीवाडी गाव काय करूया, हिरवेगार करूया. पाण्याचं अत्यंत महत्त्व आपल्याला पृथ्वी तलावावर त्याचबरोबर पाण्यात जर बघितलं तर 71% भूभागामध्ये काही पाणी गोडं पाणी आहे, काही म्हणजे पाणी जे आहे ते खारं पाणी आहे. त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर खारं पाण्याचं प्रमाण जे आहे ते खाऱ्या पाण्याचं प्रमाण जास्त आहे. या पृथ्वी तलावावर खाऱ्या प्रमाण जास्त आहे. त्याचबरोबर तुम्ही गोड्या पाण्याचं जर प्रमाण दिला तर गोड्या पाण्याचं प्रमाण बघा, नदी असेल, मोठमोठे डॅम असतील किंवा भूपाणी भूजल होते आपण त्याला, तर जलाचं प्रमाण पण जास्त आहे. पाणी हे जीवन का म्हणलेलं आहे, तर पाण्याला जीवन असं म्हणलेलं आहे की ही जी पृथ्वी आहे, ही जी जीवसृष्टी आहे ती पाण्यावर अवलंबून आहे. त्या प्रत्येक जीवाला, ह्या प्रत्येक सजीवाला पाण्याची अत्यंत गरज आहे. पाणी संवर्धन किंवा पाणी वाचवा, पाणी देवा, काही काही भागामध्ये जर तुम्ही गेला तर काही भाग पाण्याचा हा आवर्तग्रस्त आहे, काही प्रदेश हा आवर्तग्रस्त आहे. आवर्तग्रस्त प्रदेशामध्ये तुम्ही गेला तर म्हणजे काही राज्य पण असे जे आवर्तग्रस्त आहे म्हणजे तिथं पाण्याचं प्रमाण किंवा पावसाचं प्रमाण कमी आहे. तर काही राज्यांमध्ये मग पावसाचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे काही भागांना पाण्याची टंचाई वाटते तर काही प्रमाणात पाणी आहे. ज्या भागांमध्ये बघा कमी प्रमाणात पाणी आहे, पाण्याची टंचाई असते, तिथे पाण्यावर पाणी फिरवा ही संकल्पना 100% उपयुक्त ठरते. म्हणजे त्यात काय म्हणजे वाद नाही. त्याचबरोबर पाण्याचं संवर्धन आपण केलं पाहिजे. पाण्याचं संवर्धन करायचं असेल तर ही जे चक्र आहे त्या चक्रामध्ये बघा म्हणजे ही जी जीवसृष्टी आहे, जीवसृष्टीमध्ये प्रत्येक घटक महत्त्वाचे. त्यामध्ये जर पाऊस पडायचा असला तर झाडांची पण तितकीच गरज आहे. झाडं असतील तर पाऊस पडणार. म्हणजे या चक्रामध्ये प्रत्येक घटक प्राणी असतील किंवा इतर जीव असतील किंवा आपल्या वनस्पती असतील, ह्या काही ना काहीतरी मोलाचं कार्य करत असतात. त्यामुळं आपण वृक्ष संवर्धन त्याचबरोबर पाण्याचं संवर्धन केलं पाहिजे. त्याचबरोबर पाणी अडवून पाणी जिरवलं पाहिजे, जेणेकरून आपली जी भूजल पातळी आहे ही भूजल पातळी यामुळे सुधारू शकते. धन्यवाद.